माझी आई बोलते कष्ट करत राहा. कष्ट केलेले कधीही वाया जात नाहीत. कारण कष्टाविना आयुष्य अपूर्ण आहे आणि माझी आई अजूनही कष्ट करते. असं हे गाईज वेलकम. तर आज ऑफिसवरून आल्यावरती मी पटपट काम करून घेतलं आणि लगेचच स्वयंपाक करायला घेतला. आणि आज मी बनवत आहे स्पेशल शेवग्याची भाजी. आणि असं म्हणतात आरोग्यासाठी शेवगा खूप पौष्टिक आहे. तर मी पहिला कोथिंबीर वगैरे साफ करून घेतली आणि शेवगा कट करून घेतला. आणि लगेचच चिरलेला कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि मिरची, थोडंसं तेल टाकून सर्व मसाला एकदम छान भाजून घेतला आणि मग काढून घेतला एक प्लेटमध्ये. आणि त्याच्यावर लगेचच मी मीठ टाकलं, कारण का मीठ टाकल्यानंतर ना भाजलेल्या मसाल्याला खूप छान टेस्ट लागते. आणि लगेचच शेंगदाणे भाजून घेतले. आणि स्पेशल टिप सांगू, शेवगाच्या भाजीत कधीही शेंगदाणे पूर्ण बारीक वाटून घ्यायचे नाही, थोडेसे आबडधोबड ठेवायचे, कारण खूप छान टेस्ट लागते. मग नंतर भाजलेला मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मसाला छान वाटून घेतला. आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरा आणि मोहरी मस्त तडतडत करून घेतली. आणि भाजलेला मसाला टाकला आणि त्यावरती नंतर थोडेसे टमॅटो टाकले आणि थोडीशी कढीपत्ता टाकला. आणि त्यावरती थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून मसाला छान फ्राय करून घेतला. आणि त्यावरती नंतर मी थोडंसं हळद, चटणी आणि मीठ वगैरे टाकून मस्त छान मसाला फ्राय करायला ठेवून दिला. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला फ्राय केला. आणि शेवटी शेवगा कट केलेला त्यात टाकला, मस्त फ्राय केला, थोडंसं पाणी टाकून शिजत दिला. तोपर्यंत मी इकडे साईडला भाकरी करून घेतली आणि भात पण टाकलेला. हे गाईज, भाजी होईपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही भाजीची रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणखीन एक गोष्ट, शेवगाची भाजीसोबत लिंबू कधीही विसरायचा नाही. खूप छान लागतो लिंबू टाकल्यावर भाजी. सो गाईज, मी या चॅनलवर माझं डेली रुटीन आणि अशा काही छोट्या मोठ्या रेसिपी मी शेअर करत आहे. तर सो प्लीज तुम्हाला आवडला